या पावसाचा फटका या लोकलला बसलेला आहे। तर तिथे उपमुख्यमंत्री अजित पवार आपत्ती व्यवस्थापन कक्षात पोहोचलेले आहेत। पावसाचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून घेतला जातोय। तर तिथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील ग्राउंडवर उतरल्याची दृश्य आपण काही वेळापूर्वी पाहिलेली आहे। मी पीसीआर टीमला विनंती करीन की त्यांनी ती देखील दृश्य दाखवावी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील ग्राउंडवर उतरलेले आहेत आणि या सगळ्याचा आढावा घेतला जातोय। सखल भागात जे पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे याचा आढावा राज्याच्या दोनही उपमुख्यमंत्र्यांकडून घेतला जातोय। एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कंट्रोल रूम मध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्षात पोहोचलेले आहेत या सगळ्या परिस्थितीवर नजर ठेवून। तर तिथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातल्या रस्त्यावर उतरल्याची दृश्य आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ठाण्यातल्या रस्त्यांवरचे पाणी साचलेले आहे या सगळ्याचा आढावा घेतला जातोय। ठाण्यातही मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे। अनेक रस्ते हे जलमय झालेले आहेत। ठाणे शहरातील पावसाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आढावा घेण्यात आलेला आहे। तर तिथे मध्य आणि हार्बर रेल्वे सुद्धा ठप्प पडलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।